तिकडे नाशिकच्या काळाराम मंदिरावर आज धर्मध्वज फडकणार आहे। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धर्मध्वज फडकवला जाईल। अयोध्या राम मंदिराच्या रचनेवर आधारित भगवी धर्मध्वजा झळकणार आहे। सूर्य, ओम, हनुमान आणि गरुड प्रतिमांनी सजलेली विशेष रेशमी ध्वजा काळाराम मंदिराच्या शिखरावर विराजमान होणार आहे। उद्योग कुंभ परिषदेनंतर मुख्यमंत्री फडणवीस थेट काळाराम मंदिरात दाखल होतील। नाशिकच्या धार्मिक वैभवात हा ऐतिहासिक क्षण मानला जातो। आणि पुन्हा आपण जातोय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडे। किरण, आज धर्मध्वज फडकणार आहे, याबद्दलची काय माहिती? तर काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क होत नाही, पण महत्त्वाची बातमी आहे, नाशिकच्या काळाराम मंदिरावर आज ध्वज फडकणार आहे। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा धर्मध्वज फडकवला जाणार आहे। अयोध्या राम मंदिराच्या रचनेवर आधारित ही भगवी धर्मध्वजा आहे। नाशिकच्या काळाराम मंदिरावर आज धर्मध्वज फडकेल। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा धर्मध्वज फडकवला जाणार आहे। पुढच्या वर्षी नाशिकमध्ये कुंभमेळा पार पडतोय आणि त्यासाठी सध्या तयारी केली जाते। काळाराम मंदिरावर आज धर्मध्वज फडकवला जाणार आहे। त्या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद काल नाशिकमध्ये दाखल झाले आणि आज रामनाथ कोविंद आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही धर्मध्वजा फडकवली जाणार आहे। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, कल्याणी, आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने हा संपूर्णपणे कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। स्वतः मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्याच पद्धतीने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। अयोध्या राम मंदिरावरती ज्या पद्धतीने धर्मध्वज फडकवण्यात आलेला आहे त्याच अनुषंगाने नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरावरती सुद्धा हे धर्मध्वज हे फडकवण्यात येणार आहे आणि त्याची संपूर्णपणे जी तयारी आहे ती झालेली आहे। अनेक मान्यवर या कार्यक्रमाला जे उपस्थित राहणार आहेत। संध्याकाळी 4 वाजता नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरावरती धर्मध्वज फडकवण्यात येणार आहे। विधिवत पूजा करून हा संपूर्ण जो आहे तो कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर हे सगळे मान्यवर गोदावरी नदीवर जातील आणि तिथे गोदा आरती करतील। अशा पद्धतीचं हे संपूर्णपणे नियोजन करण्यात आलेलं आहे। कालच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे नाशिकमध्ये या कार्यक्रमासाठी दाखल झालेले आहेत। दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर काळाराम मंदिरामध्ये हा ऐतिहासिक कार्यक्रम पार पडणार आहे। किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काळाराम मंदिरावर धर्मध्वजा आज फडकणार।